सर आम्ही इथे समर्थ पब्लिक स्कूलला टीईटी एक्झाम द्यायला आलेलो होतो। परीक्षेचा टायमिंग होता 10:30। तर आम्ही इथे 10:10 पोहोचलो आणि तिथे मेन्शन केलेलं होतं की 10 म्हणजे परीक्षा एक्झामच्या 20 मिनिट आधी यायला पाहिजे होतं। तर नेमकं मी 10:07 इथे 3 मिनिट बाकी असताना सुद्धा त्यांनी जेव्हा गेटमध्ये जायचा प्रयत्न केला, त्यांनी कर्मचाऱ्यांनी गेट बंद करून ढकलून दिलं अक्षरशः आम्हाला आणि रिक्वेस्ट केली की सर आतमध्ये घ्या, म्हणजे 20 मिनिट आधी आलेलो आहे आम्ही कॅम्पसमध्ये, तरी त्यांनी आम्हाला आतमध्ये घेतलं नाही आणि अक्षरशः ढकलून दिलं। सर इतर सेंटरवर सर्व सेंटरवर सर्व कर्मचाऱ्यांनी बाकीच्या स्टुडंटला 10 म्हणजे 10:30 पर्यंत आतमध्ये घेतलेलं आहे। फक्त याच स्कूलला असं केलं कर्मचाऱ्यांनी की आम्हाला आतमध्ये घेतलेलं नाही आहे। सर आम्ही 1 वर्षाची एवढी स्टडी करून आमचं हे जे नुकसान होणार आहे हे कोण भरून देणार आहे? इथले जे कर्मचारी आहे यांनी आम्हाला आतमधून ढकलून दिलं आणि हे जे नुकसान आहे इथलं या कर्मचाऱ्यांनी भरून द्यावं आणि ही एक्झाम रद्द करण्यात यावी। कारण इथे सर मी या ठिकाणी आले तेव्हा गेट बंद होतं आणि मी तर या ठिकाणी 10:10 आलेले आहे आणि असे कुठलेच रूल्स नाही की प्रशासनावरती विद्यार्थी तो परीक्षेसाठी आलेला जर वेळेत हजर आहे तरी घेतलं गेलं नाही, कारण पेपर आहे 10:30चा आणि या ठिकाणी आम्ही 10:10 हजर आहे। आमच्या समोर गेट बंद करण्यात आलं आणि आम्ही विनवणी करून सुद्धा इथला समर्थ पब्लिक स्कूल या सेंटरचा कुठलाही कर्मचारी येऊन आमच्याशी बोलायलाही तयार नाही। आम्ही इतक्या विनवण्या केल्या, पोलीस प्रशासन आलं, त्यांनी सुद्धा आतमध्ये जाऊन